नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता खंडाळ्यामध्ये आणि खंडाळा इथल्या शुभांगी गायकवाड आणि नेहा कदम अशा दोन वहिनींना आपल्याला भेटायचं आहे. चला सुरुवात करूया आजच्या भागाला भेटून दोन्ही वहिनींना. किती छान पाठीमागे तळं आहे, वातावरण बदललेलं आहे. भेटूया. वहिनी नमस्कार. नाव सांगा. शुभांगी किरण गायकवाड. आणि माहेरचं नाव? शुभांगी दत्तात्रय शिंदे. द्या आता ओळख करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा. बर. ही माझी मुलगी. हा माझ्या सासूबाई. बर. हे माझे सासरे. नमस्कार. तो भाचा. हे दीर. हा. ही माझी पुतणी आहे. बर. हा पुतण्या. ती जाव. हा. ती चुलत सासू. ही माझी बहीण. माझे चुलते. बाकी सगळं आमचा आईतला परिवार. झाली सगळ्यांची ओळख. हो. सुरुवात करूया आता गप्पांना. नमस्कार. काय बोललात कळलं तुम्हाला? तुम्ही ना? तुम्ही नमस्कार म्हणालात का? मला आता कळलं. बरं, तुमचं माहेर कुठलं? इगतपुरी, नाशिक जिल्ह्यात. खुद्द इगतपुरी की आणखी नाही, कुठे? खुद्द इगतपुरी. बरं. आणि मग मला सांगा की मिस्टर कुठे भेटले तुम्हाला? म्हणजे माझा मामाकडे मी आली होती ना, तर माझी नणंद ती माझी चुलत मामीच लागते. त्यांनी मला बघितलं होतं. हा. मग त्यांनी सांगितलं इथं, म्हणजे आता माझे जे सासरे त्यांना सांगितलं की अशी अशी मुलगी आहे म्हणून. मग तेव्हा माझे मिस्टर माझ्या नंदेकडे आले ना, त्यांना ऍक्च्युली नव्हतं यायचं बघायला. का? लग्न नव्हतं करायचं त्यांना तेव्हा. आता काय करावं असं वाटतंय? बळ माझ्या नंदेनी बळ त्यांना तिथे आणलं. हा. आणि मग मला बघितल्यावरती तयार झाले. लगेच तयार झाले? लगेच झाले. काहीतरी जादू केली. म्हणजे तुम्ही काय जादू केली तो? आता ते त्यांनाच विचारा ना, काय जादू झाली ते. काहीतरी. मग आता जर लग्न करायचं नाहीये आणि तुम्ही समोर आल्यानंतर ते लग्न केलं, तयार झाले, आणि आता इतक्या वर्षांनी त्यांना वाटतंय का लग्न केलं असं पण आहे आता का? विचारते मी त्यांना असं का वाटतं ते. असं विचारूया. विचारा नक्की. बर. आणि मग मला सांगा वहिनी की एखादी गोष्ट तुम्ही मिस्टरांकडे मागितलीत तर किती दिवसांनी मिळते? लगेच देतात. काय सांगता? हो लगेच हो म्हणतात. तसंच जसं तुम्हाला बघून हो हा, म्हणाले. मला बघून. तसंच. बोलवा जरा त्यांना, बोलवाच. मला आता विचारायचंच आहे कारण त्यांचं फार महत्वाचं आता सहभाग यामध्ये लागणार आहे. बोलवा. अहो या या. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आता 94 ला झालं लग्न. 17 वर्ष झाली. 17 वर्ष झाली. आठवतो तो दिवस? आठवतो. कुठला? लग्नाचा? नाही, तो नाही म्हणत. बघायला गेलेला असतो. हा, आठवतो. अचानक ना सगळं. काय झालं अचानक? तिथं गेल्यावर कळलं बघायचं हिला म्हणून. तोपर्यंत तुम्हाला सांगितलंच नव्हतं? नाही ना, सांगितलं. तुम्हाला कोण घेऊन गेलं? मीच गेलतो होता बहिणीकडे आपला. काय जत्रा होती का? नाही नाही, ते जातो ना नेहमी. तुम्ही गेले होते बहिणीकडे? गेलो मोटरसायकलवर गेलतो. मोटरसायकलवर. मग तेव्हा ह्या तिकडे होत्या का? हा, म्हटलं बघायचं. म्हटलं कपडे बी गाडीवर खराब झालेले आपले. हा. मग काय भाऊजींचं शर्ट घातलं, तोंड बेंड धुतलं आणि गेलो. मग या होत्या तिकडे? नाही, पण ते जोक झाला म्हणजे आमचा त्यावेळेस. काय झालं? गेलो, बसलो मी तिथं. मग एक आल्या लेडीज चहा पाणी घेऊन आला. म्हटलं ही जरा मोठेच दिसते. म्हटलं मला वाटलं तेच मुलगी आहे. अशी परिस्थिती झाली. हां. मग अजून एक तर बघायचं नव्हतं पहिली गोष्ट. आणि म्हटलं बरं आलं, चला आता थोडी मोठी दिसती तर आपलं नाही होणार. मग जरा खुश झालो. मग नंतर ही चहा घेऊन आलो. चहा घेऊन आली ही. बर. मग पसंत पडली. म्हटलं आज चला करून टाकू परत. लगेच? वहिनी चहानी जादू केली का? काय जादू केली हो वहिनींनी? नाही, ते चेहऱ्यानी. चेहरा आवडला. काय जादूच केली आहे बाबा. काय वहिनीच्या स्वभावातला कुठला गुण खूप चांगला आहे असं वाटतं तुम्हाला? स्वामी सर्वांना सांभाळून घेते. आणि ही फॅमिली, जॉईंट फॅमिली आपली, आई वडील आमचे. पण तुम्हाला एखादी गोष्ट वहिनींनी सांगितली तर पटकन कळते का? नाही, थोडा टाइम लागतो, वेळ लागतो. ते लवकर सांगत नाही पहिली गोष्ट. का? काय घाबरत असेल किंवा बिस्कत असेल, असं काय असेल. का घाबरता वहिनी? घाबरत नाही, मग? पण जास्ती पटकन मागत नाही, पण मागितली तर लगेच देतात. अच्छा, म्हणजे तुम्ही नेमकी 10 वस्तू असतील तर त्यातली कुठली मागावी याच्या विचारात असता. हो ना? बर. आता मी काही प्रश्न विचारणार तुम्हाला दोघांना.
तुमच्या हॉलच्या शोकेस मध्ये वाद्य वाजवणाऱ्या बायकांच्या किती मूर्ती आहेत? 7 आहेत 7. 7. अभिनंदन, उत्तर बरोबर दिलंय. वहिनी हे यांना कसं माहिती? मी सांगितलं होतं. हे खरं आहे, हे खरं उत्तर आहे. वहिनीने अभ्यास केला आणि ते फक्त बघून लिहित आहेत प्रश्न. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. आता वहिनी तुम्ही उत्तर द्या. मिस्टरांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण कोणत्या वर्षी पूर्ण केलं? आता बघा त्यांनी तुम्हाला सांगितलं, तुम्ही सगळं सांगून ठेवलं त्यांना. सांगा. 96. 1996 असं वहिनी म्हणाल्या आणि ते चुकलं. तुम्ही मात्र सगळं सांगा. हा ना. ते लपवून ठेवतायत सगळ्या गोष्टी. असं काय आणखी काय लपवलंय का? नाही ना. म्हणजे 1994 मध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झालं. आता तुम्ही सांगा वहिनींचा आवडता गोड पदार्थ कुठला? गुलाबजाम. हा, गुलाबजाम. सगळं सांगितलंय. नाही, हे नाही सांगितलंय. माहिती हे कसं माहिती त्यांना? कारण नेहमी आणतात ना, आवडतात म्हणून. आणि त्यांच्या वाटीतले घेता वाटतं. हो, घेते ना. अभिनंदन वहिनी, हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे आतापर्यंत 2 उत्तर बरोबर आली आणि आता हे कोड. एक आहे हिरवं घर, त्याच्या आत पांढरं घर, त्याच्या आत लाल घर. कोणतं घर? कलिंगड. अभिनंदन. कसं काय हो एवढं जमलं तुम्हाला? ते आवडतंय ना कलिंगड. तुमच्या आवडत आहे का? 1, 2, 3 तर खातोच मी. हा, 2, 3 असले ना तरी संपवतो. कलिंगड. तरीच मध्यंतरी या विभागात कलिंगड मिळत नव्हतं. तुम्हाला खरं 3 कलिंगडच द्यायला पाहिजे बघ. वहिनी चला, या निमित्ताने या घरात लक्ष्मी आलेली आहे. अभिनंदन वहिनी, अभिनंदन. भेटूया संपूर्ण परिवाराला, कुटुंबाला. नमस्कार. या सासूबाई. हा. सासूबाई कधी रागावता की नाही? रागावण्यासारखे नाही ते तर. मुलावर म्हणतोय. मुलावर पण नाही ना सुनावर. सुनावर पण नाही. आणि ह्या कधी रागवत असतील असं मलाच वाटत नाही. हा वहिनी? नाही. नाही ना, तुम्हीच कधीतरी चिडत असाल. असू शकते. हा? होऊ शकतं. होऊ शकतं नाही, असं होतं म्हणा. अच्छा. बर वहिनी, मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची असेल तर कोणती करा? ते डान्स नाही करत. कधीच नाचत नाही ते. म्हणजे हे बघा, आता ह्याचे वेगवेगळे विषय आहेत. ते स्वतः नाचत नाहीत. हा, स्वतः नाचत नाही. 1. हा. ते मित्रांबरोबर नाचत नाहीत. 2. हं. ते कुटुंबात कुणाच बरोबर नाचत नाहीत. 3. का ते तुमच्याबरोबर नाचत नाहीत. 4. हे सगळं आहे, सगळं एकच. हा? सगळं बरोबर, एकच आहे. आज म्हणजे नाचली कोणाच तर बरोबर आवडेल नाचत तुम्हाला? नाही. हा, तोच तर खेळ आहे आपला. ते नाचले तर वहिनींना बक्षीस मिळणार आहे. बरं ऐका ना. बरं आता तुम्ही सांगा, वहिनींबद्दल एक तक्रार करायची झाली तर कोणती करा? नाही ना, तक्रार नाहीये काय. हा, तक्रारच नाही काय. तुम्ही करायची ना. मला पुढे पण नाही, नाचायला नाही, सांगते. हा, बरोबर. आता होऊ शकते आता ही. चला वहिनी, आता तुम्ही अभिनय करणार आहात आणि जर हे गाणं सगळ्यांनी ओळखलं तर तुम्ही प्रॉमिस द्यायचं की वहिनींबरोबर या गाण्यावर तुम्हाला नाचावं लागणार आहे. वहिनींसाठी एवढं नाही करू शकत तुम्ही? नाही, ते सोडून बाकी करू आपण. वहिनी, या. बोलायचं नाही, अभिनय. बोलू नका. बोलू नका. बोलायचं नाही वहिनी. ओट. हा. कुठे कुठे जायचं आणि नाही, कुठे कुठे जायचं आणि नाही. त्या हातात हात घ्या आणि हा, या. 1, 2, 3, 4. बस, बस, बस. वा 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 वा. एक सांगतो तुम्ही, म्हणजे पाश्चात्य संगीतात किंवा नाचात फक्त हात धरला ना तरी त्या गोलगोल नाचतात. तुम्ही तेवढं काम केलं म्हणजे तुम्ही नाचवलं आम्हाला. वा वा, किती छान. मला माहितीये की ते काही रेग्युलर नाचू शकणार नाहीत. म्हणजे नाचायचं ठरवलं तरी सुद्धा मी त्यांना विनंती करेन की तुम्ही नाचू नका. कारण बाकी काही नाही हो, त्या गर्दीत चुकून ह्यांचा पाय कोणावर पडला तर आणखी दुसऱ्याच्या ताप नको. पण त्यांनी येऊन तेवढ्याच जे काही गुडघे हलवण्याचा प्रयत्न केला तो छान होता.
तुमच्यासाठी आम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवू. आणि वहिनी, हे एक बक्षीस तुम्हाला मिळालं अभिनंदन. थँक्यू.